या निवडणुकीमधील आणखीन एक वाद आता समोर आलाय। निकाल हाती येण्याची काही तास आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद युवासेना विरुद्ध हायकोर्टात गेल्याचं पाहायला मिळतंय। कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सिनेट निवडणुकीच्या आधी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोईर यांच्या पोलिंग एजंटमध्ये हेराफेरीचा आरोप करण्यात आलाय। भोईर यांचा पोलिंग एजंट स्वप्नील सरवदे हे होते, मात्र ऐनवेळी स्वप्नील मडवी जे उपविधानसभा प्रमुख ऐरोली युवासेना आहेत त्यांना तिथे बसवण्यात असल्याचा एबीवीपीने आरोप केलाय। अल्पेश भोईर यांची मतं ग्राह्य धरली जाऊ नये तसंच त्यांची सर्व मतं बाद करावीत अशी हायकोर्टात मागणी करण्यात आली आहे। स्वप्नील मडवी म्हणून तिथला युवा सेनेचा जो पदाधिकारी आहे तो त्याच्या वोटर लिस्टमध्ये नाव सुद्धा नाही असा व्यक्ती तिथे जाऊन पोलिंग एजंट म्हणून बसतो। हे जेव्हा केंद्र प्रमुखाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला हटकलं आणि हटकल्यानंतर त्याला विचारणा केली असता त्याचा फोटो सुद्धा काढलेला आहे आणि तो तिथून पळून गेलेला आहे। आणि या विरोधात आज आम्ही राकेश भुजबळ ओबीसी मधील अधिकृत कॅन्डिडेट अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आत्ताच आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करून आलेलो।